नीट यूजी 2026च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये नीट यूजी 2026 एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांनी जो काही ड्रेस कोड ठेवायचा आहे त्याविषयी काही सूचना एनटीएने विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत। नेमका ड्रेस कोड यावर्षीचा कशा प्रकारे आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी ड्रेस कोडमध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मोफत व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचा व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट यूजी 2026 ड्रेस कोड। विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत, करेक्शन विंडो सुद्धा एनटीएने विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेली आहे। आता पुढचा प्रश्न असा पडतो की ड्रेस कोड यावर्षीचा नेमका कशा प्रकारे आहे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एनटीएने आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेली आहे। बायोडाटम अँड ड्रेस कोड अशा प्रकारचा त्याच्यामध्ये टॉपिक आहे। एक पॉईंट जो आहे तो आपण एका स्लाइडमध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहोत। परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच एनटीएचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कठोरपणे पाळावे लागतात। या रूल्स अँड रेग्युलेशनमुळे महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमधली प्रत्येक माहिती आपण व्हिडिओ मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण गायडन्स आपण या ठिकाणी करत असतो। आमचं जे काही पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवर सुद्धा आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीचे कट ऑफ किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे कॉलेज वाईज कट ऑफ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। क्लॉथिंग गायडन्स ड्रेस विषयी काय महत्त्वाच्या सूचना एनटीएने दिलेल्या आहेत। हेवी क्लॉथिंग इज नॉट रिकमेंडेड, म्हणजेच सिंपल ड्रेसिंग ठेवायला सांगितलेलं आहे। हेवी जाड जसं की जॅकेट वगैरे जे आहे ते एनटीएने विद्यार्थ्यांना त्याची परमिशन दिलेली नाही। हेवी क्लॉथिंग जाड क्लॉथिंग स्वेटर असेल जॅकेट असेल याची परमिशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नाही। कॅन्डिडेट शूड अवॉइड क्लॉथ्स विथ लॉंग स्लीव्स, म्हणजेच तुमचं जे काही ड्रेसिंग आहे ते लॉंग स्लीव्ज असू नये। शॉर्ट स्लीव्सचे ड्रेसेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एनटीएने त्या ठिकाणी परिधान करायच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। इफ अ कॅन्डिडेट वियर्स कल्चरल और कस्टमरी ड्रेस दे मस्ट रिपोर्ट ॲटलिस्ट 1 hour बिफोर द लास्ट रिपोर्टिंग टाइम। कल्चरल ड्रेसेस जे आहेत याच्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाजातली जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत त्यांना कल्चरल ड्रेस त्या ठिकाणी परिधान करून एक्झामला जायचं असेल किंवा सिख कम्युनिटी जे आहे यांचाही कल्चरल ड्रेस असतो, याची परमिशन आहे। परंतु त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सूचना केलेली आहे की 1 तास आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, म्हणजे जवळपास 12:30 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी सेंटरवर पोहोचायचं आहे। अगदी सिंपल त्या ठिकाणी क्लॉथिंग ठेवायला सांगितलेलं आहे, जसं की टी शर्ट आहे, सिंपल ट्राउझर पॅन्ट आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी परिधान करून जाऊ शकता। मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी हाफ स्लीव कुर्ती विद्यार्थिनी घालू शकतात किंवा सलवार, सिंपल सलवार जास्त डिझाईन किंवा त्याच्यावर पॉकेट्स असता कामा नये, किंवा मुली सुद्धा टी शर्ट आणि ट्राउझरमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात। म्हणजे एकदम सिंपल ड्रेसिंग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आहे। विशेषतः विद्यार्थ्यांना सूचना राहतील प्लेन गोल गळ्याचा जो काही टी शर्ट असतो हाफ स्लीवचा तो, आणि सिंपल आपली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाईट पॅन्ट जी असते ज्याला जास्त पॉकेट नाहीत अशा प्रकारची सिंपल नाईट पॅन्ट आणि सिंपल चप्पल असा ड्रेसिंग त्या ठिकाणी जर तुम्ही करून गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी चेकिंग दरम्यान जास्त अडचणी त्या ठिकाणी येणार नाहीत। पुढे जाऊया। फुटवेअरच्या बाबतीत काय सूचना आहेत ते पाहूयात। स्लीपर जे आहे सिंपल स्लीपर चप्पल हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एनटीएने सूचना केलेल्या आहेत की सिंपल स्लीपर चप्पल घालून तुम्ही त्या ठिकाणी एक्झामला यायचं आहे। शूज त्या ठिकाणी अलाउड नाहीत किंवा असा कुठलाही फुटवेअर ज्याच्याने तुमचे पूर्ण पाय झाकले जातील अशा प्रकारचं कुठलंही फुटवेअर त्या ठिकाणी अलाउड नाही। सिंपल स्लीपर चप्पल आणि मुलींसाठी हाय हिल सँडल्स टाळायला सांगितलेले आहेत।
लो हिल्स सँडल किंवा चप्पल, साधी चप्पल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परिधान करून जाऊ शकतात. क्लोज फुटवेअर अँड शूज शूड जनरली बी अवॉइडेड, म्हणजेच तुमचं पाय झाकले जातील, पूर्ण पाय झाकले जातील असे कुठलेही फुटवेअर तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड नाही. सिंपल चप्पल मुलींसाठी लो हिल्स सँडल किंवा चप्पल, विशेषतः स्लीपर जी असते ती एकदम परफेक्ट आहे नीट एक्झामसाठी. पुढे जाऊयात. ड्रेस कोडमध्ये विद्यार्थ्यांना सूट मिळणार आहे, परंतु कोणत्या कंडिशनमध्ये? जर मेडिकल कारण असेल, वैद्यकीय रिझन असेल आणि तुम्हाला नीटनी ठरवून दिलेल्या ड्रेस कोड व्यतिरिक्त इतर काही ड्रेस कोड त्या ठिकाणी तुम्हाला परिधान करायचं असेल, तुमचं मेडिकल इमर्जन्सी असेल, हाताला पट्टी असेल किंवा तुम्हाला कुठे बँडेज असेल किंवा तुम्हाला मेडिकल कारणासाठी फुल स्लीव्ज त्या ठिकाणी घालावं लागत असेल, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलाउड केलं जाऊ शकतं. पण त्याचं कारण जे आहे ते वैद्यकीय असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यासाठी अगोदरच NTA कडून अप्रूव्ह करून घ्यावं लागेल, म्हणजे सेंटरला तुम्हाला लवकर त्या ठिकाणी पोहोचावं लागेल. परंतु हे कुठल्या कंडिशनमध्ये? जर वैद्यकीय कारण असेल, व्हॅलिड वैद्यकीय कारण असेल, मेडिकल रिझन असेल, तर तो विद्यार्थी ॲडिशनल त्या ठिकाणी ड्रेसिंग, वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने काही वेगळी ड्रेसिंग करायची असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी करू शकतो, त्याला त्या ठिकाणी अलाउड केलेलं आहे. बार्ड ॲटम्स म्हणजे कोणत्या अशा गोष्टी आहेत जे एक्झाम हॉलमध्ये बिलकुल अलाउड नाहीत, अशा काही गोष्टी आहेत, त्याचे आपण सेक्शन केलेले आहेत जे बिलकुलच अलाउड नाहीत, जे विद्यार्थ्यांना वापरताच येणार नाहीत. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये प्रिंटेड ऑर रिटर्न टेक्स्च्युअल मटेरियल, म्हणजेच प्रिंटेड मटेरियल असेल कुठलं तुमच्याकडे, ते त्या ठिकाणी अलाउड केलं जाणार नाही. त्याच्यानंतर पेपर नोट्स अलाउड नाहीत, जॉमेट्री बॉक्स ऑर पेन्सिल बॉक्स अलाउड नाही, प्लास्टिक पाऊच अलाउड नाही, कॅल्क्युलेटर अलाउड नाही, इलेक्ट्रॉनिक पेन किंवा पेनसुद्धा त्या ठिकाणी अलाउड नाही. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला पेनसुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते, पेनसुद्धा अलाउड नाही. स्केल, रायटिंग पॅड अलाउड नाही, लॉक टेबल अलाउड नाही, पेनड्राईव्स अलाउड नाहीत, स्कॅनर डिव्हायसेस अलाउड नाही, इरेझर अलाउड नाही, पेनसुद्धा अलाउड नाही. तर बाकी गोष्टीचा विषयच त्या ठिकाणी येत नाही. पर्सनल ॲसेसरीमध्ये काय काय अलाउड नाही? वॉलेट्स म्हणजे पॉकेट किंवा पाऊच तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. पैसे ठेवायसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही. जो कोणी व्यक्ती तुमच्यासोबत सेंटरवर येणार आहे त्याच्याकडेच तुम्हाला या वस्तू त्या ठिकाणी बाहेरच त्यांना द्याव्या लागतील. गॉगल्स और सनग्लासेस अलाउड नाही. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की चष्मा अलाउड आहे का? जसं NTA सांगितलं की वैद्यकीय कारण कुठले असतील तर त्याच्यामध्ये ड्रेस कोडमध्ये तुम्हाला सवलत मिळू शकते. तसं तुमच्याकडे पॉईंटचा चष्मा असेल तर तुम्हाला रेग्युलर चष्मा वापरत असाल तर तो चष्मा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अलाउड आहे, परंतु चष्मा ट्रान्सपरंट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. चष्मा अगदी गॉगल सारखा नसावा. चष्मा तुमचा जो काय आहे रेग्युलर तुम्ही वापरत असाल तर ट्रान्सपरंट चष्मा त्या ठिकाणी अलाउड आहे. चष्म्याविषयी जास्त काळजी करण्याचं कारण नाही, कारण ते वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये तर चष्मा अलाउड करतात. गॉगल्स अँड सन ग्लासेस अलाउड नाहीत. हँडबॅग्स अँड पर्स अलाउड नाही. बेल्ट्स अलाउड नाही. कमरेचा पट्टा अलाउड नाही. कॅप्स किंवा हॅट, टोपी वगैरे काहीच त्या ठिकाणी अलाउड केलं जाणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिव्हायसेस, हे सुद्धा अलाउड नाही. मोबाईल फोन्स विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये अलाउड नाही. ब्लूटूथ डिव्हाइस अलाउड नाही. इयरफोन्स अँड हेडफोन्स अलाउड नाही. मायक्रोफोन्स अलाउड नाहीत. पेजर्स अलाउड नाहीत. हेल्थ बँड्स और स्मार्ट बँड्स, आता बरेचसे हेल्थ बँड्स आलेले आहेत किंवा हेल्थ रिंग सुद्धा आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कुठलीही वस्तू तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही, याच्याविषयी स्ट्रिक्ट सूचना NTA दिलेल्या आहेत. वॉचेस अँड रेकॉर्डिंग डिव्हायसेसमध्ये घड्याळसुद्धा अलाउड त्या ठिकाणी केली जात नाही. तुम्हाला घड्याळसुद्धा एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही. परीक्षेचा टाईम किंवा परीक्षेच्या दरम्यान त्या ठिकाणी बेलची व्यवस्था केली जाते. एक पर्टिक्युलर टाईम झाल्यानंतर एक्झाम हॉलच्या सेंटरवर त्या ठिकाणी बेल वाजवल्या जातात. त्या बेल लक्षात ठेवूनच विद्यार्थ्यांनी आपलं टाईमचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावं लागतं. त्यामुळे वॉचेससुद्धा त्या ठिकाणी अलाउड नाहीत. ब्रासलेट अलाउड नाही. कॅमेराज अलाउड नाही. ज्वेलरीच्या बाबतीत विशेषतः मुलींच्या बाबतीत कसल्याही प्रकारची ज्वेलरी त्या ठिकाणी अलाउड नाही. फूड अँड वॉटर आयटम्स, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की पाणी बॉटल घेऊन जाऊ शकतो का, तर पाणी बॉटल सुद्धा त्या ठिकाणी अलाउड केली जात नाही. एक्झाम सेंटरवर तुमची पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते, त्याच्यामुळे पाणी बॉटल किंवा कसल्याही प्रकारचं फूड आयटम तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. पुन्हा इथे एक सिच्युएशन अशी येते की मेडिकल इमर्जन्सीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला पाणी बॉटलची अत्यावश्यक गरजच असेल
तर तो विद्यार्थी एक्झाम सेंटरला अगोदर पोहोचून तशा प्रकारची परमिशन त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. परंतु जी बॉटल आहे ती पूर्णतः ट्रान्सपरंट बॉटल कदाचित त्यांना अलाउड केली जाते. कुठल्या कंडिशनमध्ये? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थ्याला जर सतत पाणी त्या ठिकाणी लागत असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. ते येतं मेडिकल इमर्जन्सीमध्ये. पण जनरली फूड अँड वॉटर बॉटल त्या ठिकाणी अलाउड नाही. ॲटम्स दॅट कॅन हाईड इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, असं कुठलीही वस्तू ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकचा संबंध आहे, जसं की मायक्रोचिप्स, ब्ल्यूटूथ डिव्हायसेस, हिडन कॅमेराज, हे सुद्धा तुम्हाला अलाउड नाही. इम्पॉर्टंट नोट फॉर पर्सनल बिलॉंगिंग्स, एक्झाम सेंटर विल नॉट प्रोव्हाइडेड स्टोरेज फॅसिलिटी. तुमची कुठलीही वस्तू ठेवण्यासाठी एक्झाम सेंटरवर कुठलीही स्टोरेज फॅसिलिटी असणार नाही. त्यामुळे जास्त वस्तू विद्यार्थ्यांनी सोबत ठेवायचा नाही. जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्याच गरजेच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेलं तर चेकिंगच्या वेळेस जे आहे विद्यार्थ्यांना जास्त सुलभ त्या ठिकाणी होईल. तुमचा चेकिंगमध्येच वेळ जास्त गेला तर त्या परीक्षेच्या दिवशीची मानसिकता विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी बिघडत असते. त्याच्यामुळे ज्या गोष्टी अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॅरी करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊ. सिक्युरिटी कशा प्रकारे असणार आहे? एकतर तुमचं बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होईल. फेस ऑथेंटिकेशन यावर्षी होण्याची जास्त शक्यता आहे, कारण तुमचा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. त्यामुळे फेस ऑथेंटिकेशन होण्याची शक्यता आहे. आणि एक्झाम हॉलमध्ये व्हिडिओग्राफी म्हणजे CCTV कॅमेऱ्याची सुद्धा व्यवस्था केली जाते. हे प्रत्येक सेंटरला असेलच असं नाही. त्या जिल्ह्याचं कशा प्रकारे नियोजन त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी करतात त्यानुसार ह्या गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. विशेषतः शहरी भागामध्ये या गोष्टीची सुविधा अवेलेबल करून दिली जाऊ शकते, परंतु ग्रामीण भागामध्ये हे असेलच असं नाही. जसं काही एक्झाम हॉलचं प्रिपरेशन असेल त्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पेपर द्यावा लागेल. CCTV असेल, बायोमॅट्रिक असेल, हे प्रत्येक सेंटरला असेलच असं नाही, परंतु शक्यतो शासनाचा प्रयत्न असाच असतो की प्रत्येक सेंटरला या सिक्युरिटी ज्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल करून देणं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉर रिलिजियस अँड कल्चरल ॲक्टिव्हिटीज, कॅन्डिडेट वेअरिंग आर्टिकल्स ऑफ फेथ, म्हणजेच सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही गोष्टी तुम्हाला वापरायच्या असतील, जसं की असा धागा विद्यार्थी त्या ठिकाणी हाताला बांधत असतात, तर फेथ आहे, विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, तर अशा गोष्टी अलाउड आहेत. परंतु त्या ठिकाणी एक्झाम हॉलवर तुम्हाला लवकर पोहोचावं लागणार आहे. विशेषतः कल्चरल ड्रेसिंग आहे, जसं सिख कम्युनिटीमध्ये पगडी वगैरे आहे ते सुद्धा अलाउड आहे, परंतु एक्झाम सेंटरवर तुम्हाला लवकर पोहोचावं लागेल. मुस्लिम कम्युनिटीच्या विद्यार्थिनी बुरखा वगैरे जर असेल तर त्यांना सुद्धा लवकर त्या ठिकाणी एक्झाम हॉलवर पोहोचण्याच्या सूचना केलेल्या आहेत. किंवा हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या फेथ्स असतात, विश्वास असतात, हाताला धागा असतो धार्मिक, ते सुद्धा त्या ठिकाणी अलाउड केलं जातं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला लवकर पोहोचण्याच्या सूचना NTAने केलेल्या आहेत. ड्रेस कोडमध्ये सूट कुठे कुठे मिळू शकते आपल्याला? मेडिकल संदर्भात काही तुम्हाला अडचणी असतील, तुमचा हेल्थ प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने काही गोष्टी कराव्या लागत असतील, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ड्रेस कोडमध्ये सूट मिळू शकते. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचा शक्यतो त्या दिवशी काही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळं जेवढं सिंपल स्वतःला ठेवता येईल तेवढं सिंपल राहून विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे. तर अशा प्रकारे NTAने सूचना केलेल्या आहेत. ह्या सगळ्या सूचना NTAच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. बार्ड अटेम्प्ट अँड ड्रेस कोड अशा टॉपिक खाली त्यांनी ह्या सगळ्या सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय घेऊन जाऊ शकत नाही, कशा प्रकारे ड्रेसिंग ठेवायचं आहे, कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी अलाउड नाहीत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये NTAने मेडिकल आणि रिलिजियस कल्चरल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी केलेला आहे. परंतु शक्यतो विद्यार्थ्यांनी सिंपल जेवढं ड्रेसिंग राहील तेवढ्या ड्रेसिंगमध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त अडचणी येणार नाहीत. या संदर्भात जी काही महत्त्वाचे अपडेट्स आणखी काही येतील त्या यूट्यूब चॅनलवरून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचे ॲड्रेसेस दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.